इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या घरासमोर काही आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. काय प्रतिक्रिया आहे? तुमच्यावर शेण फेकण्याचं आंदोलन करण्यात येणार आहे. त्यांनी इशारा आरोप असा आहे की तुम्ही पालकमंत्र्यांच्या विरोधात बिनबुडाचे आरोप करता. ते कोण आहे? म्हणजे तो खूप ज्ञानी लोक आहे का की त्यांना डॉक्युमेंट्स न बघता चर्चा न करता त्यांना असं का वाटलं की बाबा हे बिनबुडावाचे आरोप करत आहे? एका अर्थाने ते ABP माझावरही आरोप करत आहे, कारण ABP माझानेही हे सगळं दाखवले. त्याच्यामध्ये तथ्य नसलं असतं तर ABP माझाने कधीही दाखवलं नसतं. पण तुम्हीही दाखवलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये तथ्य आहे, सगळे डॉक्युमेंट्स मी दिलेलं आहे. आणि अशा रीतीनं जेव्हा त्यांना कळलं की माझेही समर्थक, जे कट्टर समर्थक इथे राहणारे आहेत, त्यांनाही माहीत पडलेलं आहे की इम्तियाज जलील जे बोललेलं आहे ते खरं आहे, सगळं डॉक्युमेंट्ससहित ते बोललेलं आहे, म्हणून ते जालन्याहून त्यांना बोलण्याची वेळ आलेली आहे. राजकारणातल्या या डावाला काय म्हणाल? नाही, मला काय आहे की अशा प्रकारचे जे नेते असते ना, त्यांना दोनच पर्याय समजतात. एक तर हे की आपण या माणसाला आपण विकत घेऊ शकतं का, पैसे फेकून आपण त्याला विकत घेऊ शकतं का? ते त्यांना माहीत आहे की त्यांच्यामध्ये कितीही ताकद नाही आहे मला विकत घेण्याची. आणि दुसरं हे असते की दबाव तंत्र आणायचं, मग कधी पोलिसांचं आणायचं, एजन्सीजचं आणायचं, आणि नाही तर हे गुंड प्रवृत्तीचं लोकांचं हे आणायचं असतं. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की दोन्हीही जे पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे ते माझ्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करणार नाही. मी माझा जे एक मूवमेंट सुरू केलेलं आहे ते मूवमेंट सुरू ठेवणार आहे. आणि फक्त आता संजय शिरसाटच्या बाबतीत बोलत आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये दुसऱ्या नेत्यांचाही नंबर लागणार आहे. इथे बरेच कार्यकर्ते तुम्ही जमवलेत असं? नाही, मी कोणालाही जमवले नाही. मला तर माहीतच नाही होतं. मी उठल्यावर मला सांगण्यात आलं की खूप सारे पोलीसवाले इथे इकट्ठा झालेले आहे. आणि माझे चाहतेही मला जेव्हा कळलं की इतकं सारे पोलीसवाले कशाला आलेले आहे, की त्यांना अशी भीती वाटली असेल की इम्तियाज जलीलने आरोप केलं मंत्र्यांचा आणि मंत्र्यांचे संबंध आहे पोलिसांच्या सोबत उसमें, तर बहुतेक इम्तियाज जलीलला घरातून उचलण्यासाठी तर पोलीस नाही आली, तर ते विचारपूस करण्यासाठी आलेले आहे. मला तुम्ही म्हणतात जसं तसं उत्तर काय आहे की तुम्ही लोकशाही मार्गाने माझ्या घराच्या समोर या, नारेबाजी करा, तिथपर्यंत मी तुम्हाला सहन करणार आहे. चर्चा करायची असेल तर मी चर्चा कुठेही करायला तयार आहे. पण अशा प्रकारचे तुम्ही हे नाटक करणार असेल की आम्ही शेण फेकणार, हे करणार तर मी त्याचं उत्तरही देणार त्यांना. म्हणजे ज्या भाषेत ते आंदोलन करणार त्या भाषे किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या भाषेत त्यांना उत्तर देणार मी. बरं, तुम्ही या सगळ्या मध्ये खास तुमच्यावरती जो आरोप आहे की तुम्ही शहानिशा न करता हे सगळं केलेलं आहे आणि त्यात तथ्य नाही आहे. तुम्ही उदाहरण द्या ना मला, का शहानिशा, काय पाहिजे? मी काल MIDC मध्ये गेलो होतो. मी MIDCच्या अधिकाऱ्यांना विचारलं की मला हे सांगा की सगळे प्लॉट्सचे ऑक्शन तुम्ही केलं होतं, या मंत्र्यांसाठी ऑक्शन का नाही केलं? रिझर्व केल्यानंतर तुम्ही ऑक्शन केल्या असता तर बहुतेक जे लँड त्यांनी 6.5 कोटीमध्ये घेतली आहे, ऑक्शन झालं असतं तर दुसरा बिडरनी त्याला 8 कोटी दिले असते, 10 कोटी दिले असते. मोठी कंपनी त्याच्यापेक्षा मोठी कंपनी आली असती. पण त्यांनीही मान्य केलेले आहे की त्यांनी ठीक आहे नियम हे केलेलं आहे, कारण समोर मंत्री होतं. पण नियम सगळ्यांसाठी असतं. तर तुम्ही मला आता तुम्ही प्रश्न विचारल्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही मला सांगा की असा कोणता मुद्दा होता की ज्याचा मी शहानिशा नाही केली? तुम्ही उत्तर द्या मला. दुसरा असा प्रश्न आहे की संजय शिरसाटांना तुम्ही हे सगळं कळवलं आहे का, किंवा त्यांच्याशी काय बोलणं? नाही, मी माझा कुणाशीही बोलणं झालं नाही आहे, कुणाशीही. मला तर आश्चर्य हे वाटत आहे, जे दुसऱ्या राजनैतिक पक्षाचे जे लोक इथे ॲक्टिव्ह होते दुसऱ्या मुद्द्यावर, हे आता गप्प का बसलेले आहे, ते का बोलत नाही आहे. या राज्यामध्ये जे विरोधी पक्षातले मोठे मोठे नेते आहे, याचा अर्थ हे आहे की शिरसाट साहेब तुम भी खाओ हम भी खाते, हम सब मिलके खाते है करके, तो हम खामोश बैठे नाही. म्हणजे संजय शिरसाट साहेब कोण आहे? कृष्णा साहेब दररोज ABP माझाला आणि सगळ्या मीडिया चॅनल्सला ते घरी बोलवून सिरियामध्ये काय चाललेलं आहे, आफ्रिकामध्ये काय चाललेलं आहे, इस्रायल आणि पॅलेस्टीन कशाला लढत आहे, डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्कमध्ये काय चाललेलं आहे, याच्या जगाच्या सगळ्या मुद्द्यावर हे माणूस बोलतो. आणि जेव्हा मी त्याच्या बाबतीत बोलतो तर ते म्हणतो की 8 दिवस मला द्या उत्तर तयार करण्यासाठी. याचा अर्थ एकच आहे की त्यांनी आपले सगळे चार्टर्ड अकाउंटंट्सला सांगितलेलं आहे की बुक्स ऑफ अकाउंट जे आहे त्याला थोडासा क्लीन करा, काय आपल्याला करता येईल उत्तर देण्यासाठी. आणि MIDCच्या अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आलेलं आहे की काही नवीन डॉक्युमेंट्स आपण तयार करून उत्तर देऊ 8 दिवसामध्ये. शेवटचा प्रश्न आहे, इथपर्यंत मर्यादित आहे का आणखीन खूप आहे?
खूप आहे, खूप आहे आणि मी दिल्यावर तुम्हालाही चक्र येणार की बाबा हे इतकं कशा इतकं फक्त इतकं बोलतो की ही वेळ येणार नाही की माझ्या पालकमंत्र्याच्या मुलाला कधीही आयुष्यात कधीही वडापाव स्टॉल लावण्याची गरज पडणार नाही. धन्यवाद. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी म्हटलंय की चर्चा करण्यासाठी आलात तर तुम्ही या. जर तुम्ही अशा प्रकारे काही अनुचित करणार असाल तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल. शिवाय या पलीकडे देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजून संपलेलं नाही, आणखी खूप सगळ्या गोष्टी बाहेर यायच्या. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.